औद्योगिकीकरण, वाहनांची वाढती संख्या आणि वृक्षतोडीमुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. पर्यावरणाचा हा ऱ्हास कमी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन आणि कठोर प्रयत्नातून प्रयासी वन उभारलं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी यवतमाळमधील डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक अशा अनेक निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन वृक्षारोपण करण्याचा निर्णय केला. 3 वर्षांपूर्वी त्यांनी सुरुवातीला सर्वांची एक प्रयास नावाची संस्था स्थापन करून वृक्षारोपणासाठी त्यांनी वनविभागाची ओसाड पडलेली 25 एकर जमीन घेतली. या ठिकाणी पाणी साचवण्यासाठी त्यांनी श्रमदानातून बंधारा बांधला. नंतर सर्व प्रयासींनी एकत्र येऊन या ठिकाणी 10,000 झाडांचं वृक्षारोपण केलं. त्यानंतर या झाडांना नियमित पाणी घालणे, आसपासचे गवत काढणे, वृक्षांची काळजी घेण्याचं काम या प्रयासींनी एकत्रितपणे नेमानं केलं. या वनात कडुलिंब, वड, पिंपळ, आवळा, पेरू अशी विविध जातीची झाडे लावण्यात आली आहेत. त्याशिवाय अत्यंत कल्पक अशा 27 प्रकारच्या झाडांचे नक्षत्रवन, 12 राशींचे राशीवन, 5 झाडांचे पंचवटीवन, 9 ग्रहांचे नवग्रहवन आणि वन औषधी म्हणून उपयोगात येणाऱ्या झाडांचे वन औषधी उद्यान, फुलपाखरांसाठी खास फुलपाखरू उद्यान, तसंच विविध रंगीबेरंगी गुलाबांच्या फुलांचं गुलाबवन अशा विविध प्रकारच्या वनांचा या प्रवासी वनात समावेश आहे. प्रयासी वनात विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार असून नागरिक तसंच विद्यार्थ्यांनी इथं येऊन आपलं योगदान देण्याचं आवाहन प्रयासी संस्थेचे सचिव मंगेश खुने यांनी केलं आहे. येणाऱ्या पिढीसाठी शालेय विद्यार्थी असो किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असो यांच्यामध्ये पर्यावरण संरक्षण आणि निसर्गाप्रती जागृती निर्माण व्हावी यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये कार्यशाळा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. हा जो अभूतपूर्व प्रकल्प इथे साकारतो आहे यामध्ये आपणही आपलं योगदान देऊ शकता. आपल्या वाढदिवसानिमित्त आपण वृक्षपालकत्व घेऊन किंवा आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रित्यर्थ पालकत्व घेऊन आपण ह्या प्रकल्पास योगदान द्यावं असं मी आपणास नम्र आवाहन करतो. या प्रयासवनमध्ये आज अनेक जण फिरण्यासाठी, योगा करण्यासाठी तर काही विरंगुळ्यासाठी येतात. लहान मुलांनाही या वनात आनंद मिळतो. मुख्य म्हणजे या कार्यात महिला प्रयासींनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. वृक्षांची काळजी घेण्यापासून ते रक्षाबंधन, भाऊबीजसारखे सण ते या वनात साजरा करतात. आम्ही या प्रयासवनामध्ये दरवर्षी वटपौर्णिमा त्या दिवशी स्पेशली वडाचे झाडं सगळ्या यवतमाळातील महिला येऊन इथे लावतात. त्याच्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी पण आम्ही सर्व महिला झाडांना राखी बांधतो आणि आपला रक्षाबंधन हा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करतो. त्यानंतर येणारी भाऊबीज, त्या भाऊबीजेच्या दिवशी देखील इथल्या प्रयासवनामधील सर्व वृक्षांना आम्ही सगळ्याजणी मिळून ओवाळतो. सर्व प्रयासी महिला भगिनी इथे येतात. आम्ही आवाहन करतो, आधी रीतसर त्यांना सूचना देतो आणि त्याप्रमाणे तो भाऊबीजही सण झाडाला ओवाळणी देऊन आम्ही साजरा करतो. या वनाला अनेक मान्यवर भेट देतात. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही वनाला भेट देऊन प्रयासींचं कौतुक केलं. तसंच प्रयासींच्या या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा पर्यावरण पुरस्कार देण्यात आला आहे. यवतमाळकरांनी साकारलेल्या प्रयासवनामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल असा विश्वास वनविभागाच्या वसंत घुले यांनी व्यक्त केला आहे. प्रयासवन संस्थेमध्ये एक वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, डॉक्टर असतील, अधिकारी असतील यांनी सहभाग घेऊन एक उत्कृष्ट प्रयासवन तयार केलेलं आहे. अत्यंत म्हणजे श्रमदानातून हे उद्यान चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारचे उद्यान जर वेगवेगळ्या ठिकाणी जर तयार झाले तर त्याचा नक्कीच पर्यावरणाला आणि आपल्या समाजाला फायदा होणार आहे. देशात वाढत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी निसर्गप्रेमींकडून केलेले हे प्रयत्न निसर्ग संवर्धनात मदत करतील. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ.